राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून आमदार मानसिंगराव नाईक यांचे चिरंजीव विराज नाईक हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आपल्याला बघायला मिळतात. आपण आज त्यांच्याशी दिलखुलासपणे गप्पा मारणार आहोत. दादा नमस्कार, स्वागत आहे आपलं AV9 मराठीमध्ये. खरं तर तुमची वेगळी ओळख करून देणं हे अपेक्षित नाही लोकांना, कारण तुमचा परिचय वाळवा तालुका असेल, शिराळा तालुका असेल, सांगली जिल्हा असेल असा या ठिकाणी पूर्णपणे आहे. खरं तर तुमच्या बाबतीत अगदी सुरुवातीपासून आत्तापर्यंतचा इव्हन आम्हाला प्रवास जाणून घ्यायचा आहे. खरं तर माझा दादा पहिला प्रश्न असा आहे की तुमचं जे काही राजकारण आहे किंवा तुमचं जगणं असेल, वावर असेल, हा चिखली आणि शिराळा तालुक्यामध्ये या ठिकाणी झालेला आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर मला तुमचं बालपण त्या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. तुमचं बालपण नेमकं कसं होतं आणि कुठल्या परिसरामध्ये गेलेलं आहे? माझं बालपण इथं चिखलीतच होतं. मी शाळेला पण सुरुवातीला चिखलीतच होतो. म्हणजे आमचे चुलते म्हणजे आमचे काका अमरसिंह नाईक पापा यांनी त्या काळी अतिशय धाडसानं इंग्लिश मीडियम स्कूल ही आपल्या चिखलीमध्ये व्हावी किंवा आपल्या तालुक्यामध्ये मुलांना सोयीसुविधा व्हावा त्यासाठी त्यांनी सुरुवात केली. आणि त्या शाळेमध्ये आम्ही आणि आमचे म्हणजे आमचे काका, आमचे वडिलांचे सगळ्यांचे मित्र, त्यांची मुलं त्या शाळेमध्ये आम्ही लागलो. मग त्या इंग्लिश मीडियम स्कूल आम्ही चिखलीतून सुरुवात केली. मग मी 1ली ते 3री पर्यंत इथंच होतो. त्यानंतर आम्हाला 4थीसाठी वारणेमध्ये शाळेला घालण्यात आलं. म्हणजे वारणा कोडीला जो परिसर आहे तो? हो. अच्छा, बरोबर. आणि वारणा जसं शैक्षणिक दृष्ट्या एक चांगल्या संस्था असणारा असा तो भाग आहे आणि म्हणून आम्हाला त्या शाळेमध्ये सगळ्यांना घालण्यात आलं. म्हणजे मी आणि माझा भाऊ रोहित हे आम्ही समवयाचे आणि रोहितचा सख्खा भाऊ भूषण हा 1 वर्ष लहान. म्हणजे आम्ही अशी 3 लोक एकाच वारणेमध्ये शाळेत 4थीला होतो. मग तिथून पुढं आमच्या घरच्यांना वाटलं की आपण कुठेतरी हॉस्टेलला मुलांना घातलं पाहिजे, कारण की इथं थोडं राजकीय वातावरण असायचं आणि बऱ्यापैकी वेळोवेळी इलेक्शनला म्हणजे घरामध्ये वातावरण पूर्ण राजकीय होतं आणि वेळोवेळी इलेक्शन याचे. मग तो कधी जिंकायचो आम्ही, कधी पराभव व्हायचो. अशा वातावरणामध्ये आम्ही वाढत्या वयामध्ये नको राहावं अशी आमच्या सगळ्या घरच्यांची मानसिकता होती. मग त्यांनी आम्हाला पुण्यामध्ये BK बिर्ला सेंटर फॉर एज्युकेशन म्हणून एक बोर्डिंग स्कूल. दादा सुरुवातीला मला तुमच्या शिक्षणावरती जाण्याअगोदर तुमचा जो घरचा माहोल होता, आता तुम्ही म्हणालात की आमचं घराणं पूर्णपणे राजकीय आहे, तर तुमचे आजोबांपासून अगदी पणजोबांपासून तुमचं घर राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे, पण तो जो माहोल होता आणि तुम्ही अगदी लहान होता, म्हणजे कळत असेल किंवा न कळत असेल, तर ते घरचं वातावरण नक्की कसं होतं तुमच्या? आम्ही सगळे सख्खे भाऊ बहीण, चुलत भाऊ बहीण अशा आम्ही सगळी लोक, एक 12 ते 13 लोक आहे आमच्या घरामध्ये. आणि आम्ही कायम आमचं वातावरण तसं अतिशय चांगलं, खेळतं आणि एकमेकासोबत आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं वावरायचो. अच्छा. म्हणजे मला आठवते की आम्ही लहान असताना जे काय लहानपणीचे खेळ असतील ते सगळे खेळ आम्ही खेळायचो. त्याच्यामध्ये म्हणजे आता आम्ही जिथं राहत होतो, आमचे आजोबा आमचे कुटुंब प्रमुख, आमच्या आजोबांना असणारी 4 मुलं, ते 4 म्हणजे सर्व आमचे काका. मग ते सगळी लोक आम्ही एका घरात राहायचो. म्हणजे हे आमचं एक जॉईंट फॅमिली प्रमाणाचं एक आमचं कुटुंब होतं. मग असं एक आम्ही सगळी लोक वावरलोय, लहानाचं मोठं झालं. आता तुमचे आजोबा, खरं तर राजकारणाची सुरुवात तुमचे पणजोबा आजोबा इथून सुरुवात झाली. खरं तुमचे जे आजोबा आहेत त्यावेळेस तुमचं वय अगदी लहान होतं. काय अनुभव सांगता येतील त्यांच्यामध्ये? राजकारणाचा पाया हा त्यांच्यापासून घातला गेलेला आहे. काय अनुभव आहे? राजकीय मला असं त्यावेळेस एवढं कळत नव्हतं. त्यावेळी ते काय मला एवढं सांगता नाही येणार राजकारणातली काय आमची परिस्थिती होती. परंतु माझे आणि आमच्या आजोबांचे संबंध, म्हणजे आजोबा आमच्या सगळ्यांच्या सोबत अतिशय प्रेमळ होते. म्हणजे आमच्या प्रत्येकाला, म्हणजे आम्ही जे 13 लोक आम्ही सगळी सख्खे चुलत भाऊ बहीण आहोत, आम्हाला प्रत्येकाला असं वाटतं की आमच्या आजोबांनी ज्याला त्याला वाटतं की त्याचा जास्त लाड केला किंवा त्याच्यावर जास्त प्रेम होतं. म्हणजे आमचे आजोबा तसे खूप म्हणजे
चांगले होते. म्हणजे माझे लोक पण आम्हाला बऱ्यापैकी सांगत राहायचे, बाबा आजोबांच्या माध्यमातून काय केलं होतं. आम्हाला एवढं जास्त कळत नव्हतं बाबा नेमकं आमच्या आजोबांनी एवढं काय काम केले. अच्छा. पण मी माझ्या राजकारणाची सुरुवात केल्यानंतर ज्यावेळी लोकांच्या मध्ये फिरायला लागलो, गावोगावी आम्ही संपर्क दौरा करायला लागलो, त्यातून मला जास्त कळालं की आमचे आजोबा काय होते. म्हणजे तसं बघायला गेलं तर राजकीय असेल, संवैधानिक पदावरती असेल, त्याच्यावर ते फार काय यश त्यांना भेटलं नसेल, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी खूप म्हणजे आमचा राजकीय दृष्ट्या आमचा जो गट आहे तो त्यांनी निर्माण केला. लोक त्यांनी खूप मिळवली. हातामध्ये काय सत्ता नव्हत्या. कारखाना एक सहकारी साखर कारखाना त्याचे ते चेअरमन होते. मग त्याच्या माध्यमातून त्यांची राजकारणामध्ये ते वावरायचे. जिल्हा परिषद असू दे किंवा पंचायत समिती असू दे किंवा विधानसभा असू दे, लोकसभा असू दे, अशा कुठल्या सत्ता केंद्र आमच्या हातामध्ये नव्हते. आमच्या आजोबांचे विरोधात कुणाचे उभा राहायचे तर ते आदरणीय शिवाजीराव देशमुख साहेबांचा त्यावेळी काँग्रेसमध्ये ते असायचे. ते राज्याचे मंत्री म्हणून पण त्यांनी काम केलं आणि म्हणून त्यांचा दबदबा खूप मोठा होता त्या काळी. त्यामुळे आम्हाला लोक कमवायची आमच्या आजोबांनी ही पूर्णपणे म्हणजे त्यांनी जी लोक कमवली ते त्यांच्या संपर्कात राहून, त्यांचं काम करून किंवा त्यांच्या अडीअडचणीला उपस्थित राहून. आणि साधन कमी होतं, सत्ता कमी होत्या, परंतु काय पण धडपडून पण इथं निर्माण केलं पाहिजे असं त्यांना वाटलं. आता खरं तर तुम्ही भावुक होताना दिसते, कारण आजोबा हा मूळचा कणा होता तुमच्या कुटुंबाचा. अगदी त्यांच्यापासून तुमच्या वडिलांचा असेल, आमदार मानसिंगराव नाईक असतील किंवा इव्हन तुमच्या आई असतील, तुमचं कुटुंब असेल, आणि आत्तापर्यंत तुम्ही अगदी त्यांची प्रेरणा घेऊन तुम्ही इथपर्यंत पोहोचताय. तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू मला दिसत आहेत. खरं तर आजोबा जेव्हा गेले, म्हणजे तुमच्यातून तुम्ही अगदी लहान होतात, काय किस्सा होता तो, म्हणजे तुम्हाला थोडंफार आठवत असेल? म्हणजे आम्ही परत 5वीला आम्ही पुण्याला हॉस्टेलला गेलो. अच्छा. मग तिथून खरं तर आजोबा आणि नातवाचं प्रेम हे जगा वेगळं असतं, कारण आजोबाला प्रत्येक नातू हा आपला प्रिय असतो. म्हणजे त्यांनी खूप कष्ट केलं त्यांच्या राजकीय जीवनामध्ये, पण फारसा त्यांना त्यामध्ये यश भेटलं नाही. पण ज्यावेळी माझे वडील आमदार झाले त्यावेळी ते बघायला नव्हते येत. ते खूप मोठा तसा आमचा घरचा संघर्ष. माझे वडील 2 वेळा विधानसभेचे आमदार झाल्यानंतर मग बऱ्यापैकी राजकीय दृष्ट्या आम्ही सक्षम झालो सगळे. खरं तर एक दुर्दैवाची गोष्ट म्हणावं लागेल की तुमचे वडील जेव्हा आमदार झाले तेव्हा त्यांना स्वतःच्या डोळ्यानं पाहता आलं नाही. जेवढा त्यांनी संघर्ष केला, की सगळेच संघर्ष करत असतात, आपलं कुटुंब मोठं व्हावं, आपली मुलं चांगल्या वळणावरती लागावेत, किंवा राजकीय कुटुंब असल्यामुळं कुठेतरी आमदार होताना बघितलं पाहिजे, खासदार होताना बघितलं पाहिजे, पण त्यांच्या नशिबी नव्हतं हे थोडंसं आपल्याला दुर्दैव म्हणावं लागेल. पण आजोबा आणि तुमच्यातला एक नातू आणि आजोबा म्हणून असं काही एखादा क्षण तुम्हाला आठवतोय का, किंवा एखादा किस्सा आठवतोय का? आम्ही ज्यावेळी शाळेला असायचो त्यावेळी त्यांची भेट व्हायची. त्यानंतरच्या काळामध्ये बऱ्यापैकी ते घरी असायचे. राजकारणापासून ते असायचे, लोकांच्या कार्यक्रमात असायचे, पण बऱ्यापैकी आम्ही जे मला जेवढं आठवते आजोबांचं ते घरी आम्ही त्यांना भेटायचो. आमच्या ह्या भावंडापैकी कुणाचा वाढदिवस असला तर मग आम्ही आवर्जून केक कट केल्यानंतर त्यांना तो प्लेटमध्ये घेऊन आम्ही केक द्यायचो. म्हणजे ही आमची एक सगळ्यांची, म्हणजे माझी तरी ती आठवण आहे. आणि आमच्या आजोबा वारले त्यावेळी आम्ही हॉस्टेलला होतो. म्हणजे मी 6वीत असताना 2003 साली आमचे आजोबा गेले आणि मग आम्हाला त्यावेळी सांगण्यात आलं. आमचं हॉस्टेल खूप कडक असायचं. म्हणजे मी बोर्डिंग स्कूलला होतो. माझ्या शाळेचं नाव BK बिर्ला सेंटर फॉर एज्युकेशन. आणि खूप म्हणजे तिथली शिस्त खूप कडक होती. म्हणजे लगेच कोण आलं तर भेटून द्यायचे नाहीत. म्हणून म्हणजे माझे काका असे सांगतात, रायसिंग दादा,
बर. ते असे सांगतात की तुम्हाला आम्ही सुट्टीला घ्यायला आलो होतो त्यावेळी आम्ही पेपरची बातमी तिथं दाखवली होती बर. आमच्या हॉस्टेलमध्ये. तिथं आमच्या रेक्टर असतील त्यांना की आम्हाला लिव्ह आउट पाहिजे कारण की ह्यांचे आजोबा वारलेत म्हणून. तर तेवढं ते कडक असायचं. म्हणजे आम्हाला आठवड्यातून फक्त 3च मिनटं मोजून 3 मिनटं घड्याळाला लावलं जायचं आणि 3 मिनिटानंतर तो फोन कट व्हायचा. मग आम्हाला त्या हॉस्टेलमध्ये तशी तेवढं कडक होतं ते. माझ्या आजोबा वारल्यानंतर ते सगळं दाखवल्यानंतर त्याने आम्हाला सोडलं आणि सोडल्यानंतर ज्यावेळी आम्ही घरी आलो तर खूप लोकांशी होती तिथं आणि आम्ही ज्यावेळी बघितलं त्यावेळी आमच्या आजोबा सोडून बाकी सगळी लोक तिथं होती. मग तर बघितल्यानंतर मग आम्हाला एवढं काही कळत नव्हतं पण नंतर ते आमच्या लक्षात आलं की आपल्या आजोबा गेलेत. मग आम्ही लहान असल्यामुळं आम्हाला काय फारसं एवढं त्यातलं काय कळत नव्हतं. थोडं मोठं झाल्यानंतर पण आमच्या लक्षात आलं की काय शेवटी तुम्ही लहान असा किंवा मोठे असा शेवटी भावना त्या भावनाच असतात. कारण आजोबाचं प्रेम असेल तुमच्यामध्ये घडलेल्या काही घटना असतील क्षण असतील ते प्रेम आपुलकीचं वेगळंच असतं. दादा खरं तर भरपूर तुम्ही आप्पांच्या बद्दल आठवणी सांगितल्या मात्र मला भाऊंच्या वरती यायचं आहे तुमच्या वडिलांच्या वरती. भाऊंचा स्वभाव तसा शांत आहे अगदी आणि तुम्ही लहान असताना काय नेमकं तुमच्या वडिलांचं आणि भाऊंचं आणि म्हणजे तुमचं काय नातं होतं नक्की किंवा काय अनुभव आहेत? आमचे वडील भाऊ हे स्वभावाने शांत आहेत आणि ते जास्त व्यक्त पण होत नाही. म्हणजे बऱ्यापैकी त्यांचा राजकीय काळ असेल किंवा त्यांचा जो काही सामाजिक काळ असेल जुना हे त्यांच्या मित्रांच्याकडून आम्हाला जास्त सांगितलं जातं. त्यामुळं त्यांचा स्वभाव तसा शांत आहे आणि ते अतिशय शिस्तबद्ध आहेत. म्हणजे ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या केल्याच पाहिजेत. म्हणजे त्यांचं दिवसाचं वेळापत्रक हे ठरलेलं आहे. त्यामुळे ते अतिशय शिस्तबद्ध आहेत आणि नाही अगदी तुम्ही लहान होता ते म्हणजे काय मुलगा आणि वडिलांचं नातं हे खूप वेगळं असतं. त्यावेळेच्या काय आठवणी आहेत का वडिलांच्या सोबत? म्हणजे तुमचं कसं आहे प्रेम वडिलांचं असेल तुम्हाला काही गोष्टी त्याने दिल्या असतील किंवा म्हणजे काय बालपणी कसं होतं नेमकं तुमचं? बालपण अतिशय आमचं चांगलंच होतं. म्हणजे मी लहान असतानाच मी हॉस्टेलला गेलो 5वीला आणि हॉस्टेलला गेल्यानंतर मग आमच्या पालक भेटीला ते यायचे म्हणजे आवर्जून सगळे लोक यायचे. तर तिथं बोलणं आमचं असायचं पण फार कमी शब्दात ते आमच्याशी बोलायचे. नक्की प्रेमळ नक्की होते. आता खरं तर तुम्ही हॉस्टेलला होतात शाळेला त्यानंतरचा प्रवास तुमचा कसा आहे? म्हणजे हॉस्टेल झाल्यानंतर तुम्ही माध्यमिकला गेला असाल कॉलेज लाईफमध्ये गेला असाल शिक्षणाचा कसा तुमचं शिक्षण सुरू झालं? हॉस्टेलला मी 5वी ते 10वी होतो. त्यानंतर 11वी 12वीला लक्ष्मणराव आपटे कॉलेज पुण्याचं इथं मी 11वी 12वी केली सायन्समध्ये. त्यानंतर मी इंजिनिअरिंगला परत पुण्यातच होतो. विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे येथे. मग आम्ही इंजिनिअरिंगला मी तिथं पुण्यात होतो. मेकॅनिकलमध्ये माझं इंजिनिअरिंग झालं आणि शालेय आणि माझ्या हॉस्टेलच्या किंवा कॉलेजच्या जीवनामध्ये बाहेर हॉस्टेलला असल्यामुळं आणि पुण्याला असल्यामुळं बऱ्यापैकी वेगवेगळ्या ठिकाणाची मित्रमंडळी आमची झाली. म्हणजे मी ज्यावेळी हॉस्टेलला होतो तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यातली आता गुजरात असेल किंवा काही कलकत्ता असेल किंवा राजस्थान असेल इथली वेगवेगळी मुलं आम्हाला तिथं भेटली. त्यानंतर कॉलेजला गेल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा इंजिनिअरिंगला ज्यावेळी आम्ही लागलो आता इंजिनिअरिंगचं पहिलं वर्ष मी हॉस्टेललाच होतो मी. तर तिथं पण वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे मित्र चांगले मला भेटले माझ्या हॉस्टेलनंतर. अच्छा दादा आता तुमचं माध्यमिक शिक्षण हे पुण्यामध्ये झालं तुम्ही परदेशात सुद्धा काही डिग्री मिळवलेल्या आहेत तुमचा तिथं सन्मान झालेला आहे काय किस्से आहेत नेमके? मला नेहमी बाहेर जाऊन शिकायचं होतं. आता वेळोवेळी आमच्या घरी पण चर्चा व्हायच्या आणि आमचे वडिलांची पण इच्छा होती की बाबा बाहेर आपण जाऊन तिथं शिकलं पाहिजे. तर माझ्या डोक्यात असं होतं की आपण बाहेर जाऊन फक्त शिकायचं नाही तर एक 2 वर्ष 3 वर्ष आपण तिथे नोकरी देखील केली पाहिजे. कारण की हे आपलं शिकतं वय होतं. त्यामुळे जेवढा कमी वयामध्ये जास्तीत जास्त अनुभव जेवढा भेटेल
तो आपल्या भविष्याच्या वाटचालीसाठी खूप चांगला आहे. त्यामुळं मी इंग्लंडमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगममध्ये MS केलं. अच्छा. MS मी बिझनेस मॅनेजमेंटमध्ये केलं. बर. मग तिथं मी गेल्यानंतर बरोबर 6 महिन्यानंतर कोविड चालू झालं. कोविड चालू झाल्यानंतर मला परत इकडे यावं लागलं. म्हणजे मला आठवतंय की मार्च महिन्यामध्ये माझ्या वडिलांचा मला फोन होता. त्यावेळी ते आमदार होते आणि त्यांनी मला फोन करून सांगितले की हाऊसमध्ये अशी चर्चा आहे की कदाचित लॉकडाऊन लागू शकतो. मग त्यांनी ते मला पूर्वकल्पना दिल्यानंतर मग मी तिथून विमानाचं तिकीट केलं आणि मी मग परत आलो. आणि हा माझा MS चा कार्यकाळ हा 1 वर्षाचा होता. 6 महिन्यात मी परत आलो आणि राहिलेले 6 महिने हे ऑनलाईन पद्धतीने माझं झालं. आणि परत मग एकदा इथं आल्यानंतर मग जे नोकरीचं माझं स्वप्न होतं की बाहेर जाऊन आपण नोकरी केली पाहिजे, ते काय झालं नाही. मग इथं आल्यानंतर मग आपले व्यवसाय असतील, त्याच्यानंतर थोड्या वर्षानंतर भाऊनी मला आमच्या विश्वास उद्योग समूह आहे त्याचं त्यांनी मला चेअरमन केलं. तर खऱ्या अर्थानं तुम्ही सुरुवातीलाच अगदी राजकारणामध्ये न जाता समाजकार्याला सुरुवात केली. कशी सुरुवात होती तुमची समाजकार्याची? म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवात पहिली केली तेव्हा? नाही, आता मी तसं मी आता बाहेरून आल्यानंतर ज्यावेळी सुरुवात झाली तो पूर्णपणे कोविडचा काळ होता. कोविडच्या ते सगळं बंद होतं सर. आणि हळूहळू जशी शिथिलता यायला लागली त्यानंतर आम्ही तिथं आमची जी टीम होती त्या सगळ्यांच्या सोबत बसून बाबा आपण आता ह्या कोविडच्या महामारीमध्ये एक लोकांना सेवा देण्याच्या संदर्भात आपण काहीतरी काम केलं पाहिजे. मग आपली इथली जे काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल, म्हणजे आपलं शिराळचं उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा बऱ्यापैकी आपल्या तालुक्यातील असणारी प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, या सगळ्या ठिकाणीची नेमकी तिथं बाबा एखादा कोविडचा पेशंट आला तर तिथं कशा पद्धतीनं त्यांना सोयीसुविधा आहेत का ह्याचा आम्ही सुरुवातीला अभ्यास केला. किंवा बऱ्यापैकी गावातली लोक हे उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्यांना पुढं न्यायला सांगायचे. उपजिल्हा रुग्णालय नंतर ते पुढं इस्लामपूरला न्यायला सांगायचे. म्हणजे मग आम्ही हेल्पलाईन नंबर एक चालू केला होता सुरुवातीला. तर त्या हेल्पलाईन नंबरच्या माध्यमातून जिथं काय अडचणी असतील ते लोक आम्हाला फोन करायचे. मग आम्ही त्या डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांचा समन्वय कुठेतरी आम्ही करायचो. म्हणजे आम्ही थोडक्यात कोऑर्डिनेशन करायचो पेशंट आणि दवाखान्याचं. तर तिथं आम्ही त्यांना पुढं पाठवायला लागलो पेशंटला पुढं. त्याच मधल्या काळामध्ये त्या आर्सेनिक अल्बमच्या एक होमिओपॅथिक गोळ्या मोठ्या प्रमाणामध्ये असं आपल्या सगळ्यांची समज झाली होती की त्या गोळ्या एक इम्युनिटी वाढवतात करतात. लहान गोळ्या असायच्या. मग आम्ही ते आर्सेनिक अल्बमच्या भाऊंच्या माध्यमातून, मानसिंग भाऊंच्या माध्यमातून आम्ही ते इम्युनिटी वाढवण्याच्या गोळ्या हे गावामध्ये जाऊन आम्ही ते पोच करायचं काम केलं. त्यानंतर आम्ही काय व्हिटॅमिन Cच्या गोळ्या पोच करायचं काम केलं. परत सॅनिटायझरचे मशीन आम्ही पोच केले. म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा तहसीलदार कार्यालय असू दे, म्हणजे ज्या काय प्रशासकीय इमारती आपल्या तालुक्यामध्ये होत्या तिथं आम्ही सॅनिटायझर मशीनचं वाटप करायचं काम केलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही बाहेरून आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही लागलो कामाला. कोविडमध्ये तुम्ही आणि तुमची टीम, म्हणजे आम्ही बघत होतो की चांगल्या प्रकारे ह्या शिराळा तालुक्यामध्ये असेल किंवा जेवढे आसपासची गावं आहेत चांगल्या पद्धतीने तुम्ही काम केलं. जिथं गरज आहे तिथं तुम्ही ताबडतोब पोहोचत होता. मग कोरोना बाबतीतच बोलायचं म्हटलं तर एखादा असा अनुभव आहे काय वाईट किंवा चांगला जे तुम्हाला तुमच्या मनाला लागला असेल? कारण मृत्यू अनेक झाले कोरोनामध्ये. असा काय एखादा अनुभव आहे? कोरोनाच्या काळामध्ये अशा अनेक आम्हाला फोन येत असायचे आणि एखाद्याचा फोन आला तर तो आम्हाला सांगायचा की आमची वय जास्ती आहे, ती आजारी आहे, मग आम्ही कुठं नेऊ. मग आम्ही त्यांना कॉर्डिनेट करून एखाद्या हॉस्पिटलमध्ये आम्ही त्यांना पोच करायचो. आणि तिथं गेल्यानंतर थोड्या दिवसानंतर आम्हाला कळायचं की तो पेशंट आता राहिला नाही. अरे बापरे. म्हणजे अशा पण अनेक गोष्टी आम्हाला जाणवल्या. परत नंतरच्या काळामध्ये आम्ही आपल्या लायन्स क्लबमध्ये आम्ही कोविडचा एक सेंटर आम्ही तयार केलं होतं. तिथं आम्ही पेशंटला पाठवण्याचं काम केलं. खरं तर अलीकडे दादा आपल्याला असं वाटत नाही की वारंवार आपल्या पदरामध्ये कुठेतरी अपयश पडताना त्या ठिकाणी बघायला मिळते? कारण विधानसभेमध्ये थोडासा कुठेतरी पराभव आपल्याला पचवावा लागला. त्यानंतर लगेचच नगरपंचायती सुद्धा लागल्या आणि नगरपंचायतीमध्ये पण थोडासा कुठेतरी बऱ्यापैकी पराभव आपल्या वाट्याला आला. कसं बघता याच्याकडे?
नगर पंचायतीचं इलेक्शन ज्यावेळी आम्ही सामोरं जायला लागलो, त्या इलेक्शनच्या सुरुवातीपासून आम्ही प्रयत्न केले होते की आपल्यातून बाबा ज्याला कोणी आपण पक्षाची उमेदवारी देऊ, त्या इलेक्शनला पण दोन्ही राष्ट्रवादीची युती त्या ठिकाणी झाली होती. आणि आम्ही प्रयत्न केला की बाबा चांगले उमेदवार आले पाहिजे, अच्छा. ज्या बॉडीमध्ये अनुभवी लोकही हवे आणि तरुण चेहरे पण पाहिजे. मग असे आम्ही एक समीकरण जोडून आम्ही उमेदवार त्या ठिकाणी दिले होते. अनेक लोक अपक्ष देखील उभा राहिले होतं. आणि म्हणून बऱ्यापैकी आम्हाला यश भेटलं होतं अपक्ष उमेदवारांची उमेदवारी माघार घेण्यासाठी. परंतु काही त्या ठिकाणी उमेदवार राहून गेले, त्यामुळे तिथं आम्हाला थोडं अपयश भेटलं. परंतु नंतर आम्ही ज्यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी आम्ही प्रयत्न करत होतो, त्यावेळी बरेच लोक इच्छुक होते आणि आम्ही प्रत्येकाला विश्वासात घेऊन काम करत होतो की बाबा आपल्याला नगराध्यक्ष उमेदवार एकच त्या ठिकाणी उभा करायचा. प्रत्येकजण पक्षासाठी झटत असतो, प्रत्येकजण नेत्यासाठी झटत असतो. आणि ह्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रत्येकाला भेटलो, तिथं देखील आम्हाला यश आलं. बाबा नगराध्यक्ष उमेदवार आपल्याला अभिजित नाईक पापांच्या माध्यमातून एक उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी भेटले. तर त्यांच्या पाठीशी आम्ही सगळी लोक उभा राहिलो आणि आम्ही कुठेतरी कामाला लागलो. परंतु शिराळच्या इलेक्शनच्या संदर्भात मी अतिशय तुम्हाला पारदर्शकपणे बोलेन की कुठेतरी आमच्याच लोकांनी आम्हाला ह्या इलेक्शनमध्ये फटका दिला आणि म्हणून आमचा त्या ठिकाणी पराभूत झाला. आता शिराळ असं शहर आहे की ज्या शहरामध्ये मानसिंग भाऊंच्या माध्यमातून 100 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी काम झालं. गल्ली गल्लीतून त्या ठिकाणी काम झालं, प्रभागातून त्या ठिकाणी काम झालं. आम्ही प्रचार करत असताना असं कुठेतरी आम्हाला वाटत होतं की अनेक असे प्रभाग आहेत की तिथं काम करायला वाव नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण तिथं काम केलं. त्यामुळं त्या इलेक्शनला पण देखील आम्हाला वाटलं की बाबा कामाच्या जोरावरती आम्ही कुठेतरी पुढे जाऊ शकतो. सार्वजनिक विकासाच्या माध्यमातून आपण लोकांना मतदान मागितलं तर आपल्याला तिथं मतदान भेटू शकतं, असं कुठेतरी आम्हाला वाटत होतं. परंतु दुर्दैवानं तिथं देखील आमचा पराभव झाला. त्यामुळं हेच मी म्हणतोय की आता प्रत्येक इलेक्शनचे संदर्भ वेगळे असतात. लोकसभा इलेक्शनचे संदर्भ वेगळे असतात. लोकसभेचं जे इलेक्शन लागलं, त्या इलेक्शनला महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्यजित पाटील आबांची उमेदवारी निश्चित होती. त्यांचा प्रचार आम्ही केला. सुरुवातीला आम्हाला वाटत होतं की लोकसभेला आपल्याला चांगलं यश आपण तिथे संपादन करू शकतो. आपल्या शिराळा तालुक्यामध्ये तसं बघायला गेलं तर आपण सत्यजित आबा तशा आघाडीवरती होतो. त्यामुळं त्या इलेक्शनचा संदर्भ वेगळा होता, विधानसभेच्या इलेक्शनचा संदर्भ वेगळा होता, शिराळ नगरपंचायत इलेक्शनचा संदर्भ वेगळा होता आणि आत्ताच्या इलेक्शनचा संदर्भ वेगळा. त्यामुळे किती जरी काय झालं तरी आपण लोकांच्या मध्ये शेवटी आपण निवडून आलो, आपण पराभूत झालो, आपल्याला लोकांच्या समोरच त्या ठिकाणी जायचं. त्यामुळे जे आमच्या आजोबांनी जी लोक मिळवली, म्हणजे तो काळ मी मगाशी सांगितलं तसं अतिशय खडतर काळ होता. त्यामुळे आमच्या आजोबांनी खूप निष्ठावंत लोक त्या ठिकाणी मिळवली. तेच आमच्या वडिलांनी त्याच पद्धतीने काम केलं. आता आम्ही पण आमच्यावरती जबाबदारी आल्यानंतर तेच की आपली लोक ही आपण एकतर ओळखली पाहिजे आणि त्या लोकांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा राहिलो पाहिजे, ही एक आमची मानसिकता. त्यामुळं पराभव असतो, आपण निवडून येतो, परंतु आपल्याला शेवटी लोकांच्या सामोरे जायचं आहे, लोकांचीच आपल्याला कामं करायची आहेत. त्यामुळे त्या तयारीला आम्ही निश्चितपणे लागलो. खरं तर मला याला जोडूनच एक प्रश्न विचारायचा आहे की शिराळा असेल किंवा आसपासचा तुमचा परिसर असेल, ह्या नागरिकांचा अलीकडच्या काळामधलं निवडणुकींच्या काळामधलं तुमचं थोडंसं अपयश बघता असं वाटतंय का की शिराळच्या जनतेचा तुमच्या कुटुंबावरती असेल किंवा भाऊंच्यावरचा विश्वास कमी झालाय, असं काही जाणवतं? नाही, तुम्ही मतदानाच्या स्वरूपानं बघाल तर तसं तुम्ही त्याचा ॲनालिसिस करू शकता. परंतु जर तुम्ही तसं बघितलं तर आपला जो मूळ गट आहे तो अजिबात कुठे हरलेला आहे. आपलं जे हक्काचं मतदान आहे ते आपल्याला निश्चितपणे भेटले. परंतु शिराळच्या संदर्भात आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. कुठेतरी तरुण मुलांच्या मध्ये आपण प्रचारामध्ये कमी पडतो, त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या मतामध्ये आपला उमेदवार कुठेतरी कमी पडला किंवा आपल्या उमेदवारांचा प्रचार त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही असं देखील आम्हाला वाटतं. त्यामुळे तिथं एक चांगलं काम करायला आम्हाला चांगली संधी आहे आणि तिथं जर आम्ही काम केलं तर निश्चितपणे आपल्याला परत यश हे निश्चितपणे भेटू शकतं. म्हणजे विश्वास जिंकण्याची संधी जर का मिळालीच तर पुन्हा तुमच्यावरती विश्वास शिराळची जनता टाकेल? निश्चितपणे टाकेल. कारण की
त्या शहरासाठी माझे आजोबा असतील, योगदान माझे दिलेलं वडील आहे असतील, बरंचसं. त्या लोकांनी तिथं काम केलं. आता आम्ही ज्यावेळी मतदान मागायला जात होतो तर आम्ही कामाच्या जोरावरती मतदान मागायला जात होतो. अशी बरीच कार्यकर्त्यांचा अतिशय मोठा संच अजून शिराळामध्ये. कुठेतरी त्या लोकांची आमच्यावरती नाराजी असेल, आम्ही कुठेतरी कमी निश्चितपणे पडलो असेल, नाही असं नाही, परंतु ते परत एकदा त्या लोकांना मुख्य प्रवाहामध्ये आणून आपला मूळ गट असेल त्या मूळ गटाच्या पर्यंत, त्या लोकांच्या पर्यंत पोहोचून लोकांना विश्वासात घेतलं तर निश्चितपणे लोक आपल्या पाठीमागे राहतील असा मला पूर्णपणे विश्वास आहे. आता एवढी सगळी दीर्घकाळ चर्चा झाल्यानंतर आपण थेट मुद्द्यावरती येऊयात. तुम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मांगले हा जिल्हा परिषद निश्चित केलेला आहे आणि तुम्ही तिथं लढण्याची तयारी दाखवलेली आहे. सुरुवातीचाच प्रश्न असा आहे की का तुम्हाला जिल्हा परिषद लढायची आहे आणि मांगलेच मतदारसंघ का? आता 2014च्या इलेक्शन पासून मी राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये सक्रिय आहे. सक्रिय आहे. आणि पक्षाने देखील मला जबाबदारी जिल्हाध्यक्ष म्हणून दिली, त्यामुळे पक्षाचं पद ते देखील मला भेटले. आता कुठेतरी लोकांना भेटत असताना त्यांची कामं व्हावी, त्यासाठी आपल्याला कुठेतरी संवैधानिक पद भेटलं पाहिजे. अच्छा. ज्याच्या माध्यमातून आपल्याला प्रशासकीय अनुभव हा भेटला पाहिजे. आपण ज्यावेळी जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून तिथं काम करणार किंवा आपण जिल्हा परिषद सदस्य म्हणून ज्यावेळी आपण कामाला लागू त्यावेळी बऱ्यापैकी आपल्याला तळागाळात कशा पद्धतीनं जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे, आपण लोकांच्या पर्यंत किंवा लोकांच्या पर्यंत किंवा गावापर्यंत आपण निधी आणू शकतो किंवा आपण लोकांची वैयक्तिक कामं करू शकतो. त्यामुळे राजकारणाच्या ह्या पूर्ण प्रवासामध्ये कुठेतरी आपल्याला संवैधानिक पद पाहिजे. संवैधानिक पद भेटलं तर आपण ऑफिशियली काम त्या ठिकाणी, आता आम्ही काम करतोय परंतु कुठेतरी ऑफिशियली आपण काम करू शकतो. आणि असं आम्हाला वाटते की आता मांगले गाणामध्ये आमचे आजोबा असतील, वडील असतील, या सगळ्या लोकांनी तिथं काम केलं. त्यामुळं तिथं आपण जर चांगल्या ताकदीनं लढलो, शेवटी आपण किती जरी काय जरी म्हटलं तर प्रत्येक इलेक्शन हे आपल्याला एक आव्हान असतं आणि ते आव्हान आपल्याला सामोरं जायचं असतं. आता आमच्या जे विरोधातले आता जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत, आता त्यांच्याबद्दल जर तुम्हाला विचारलं तरी बाबा त्यांच्याबद्दल माझं वाईट मत नाही किंवा त्यांच्याबद्दल माझं चांगलंही मत. आम्ही 5 वर्ष या ठिकाणी काम केलं, माझ्यापेक्षा वयाने ते मोठे आहेत, विरोधक म्हणून एक त्यांचा निश्चितपणे आदर आहे. परंतु ते आमच्यासोबत होते, त्यांनी आदरणीय नाईक साहेबांच्या सोबत काम केलं आणि कुठंतरी त्यांना वाटलं की आपण भाजप आता सत्तेत आहे तर त्यांनी तिकडे उडी मारली. त्यामुळं आता आपल्याला कुठल्याही परिस्थितीत ह्या इलेक्शनला सामोरं जाऊन एक चांगली ताकद लावून आपल्याला ती इलेक्शन 100% निवडून आणायची. आता हाच एक फोकस काम आम्ही करतो. विरोधकांचा प्रश्न तुम्ही उपस्थित केलायस तर मला जोडून प्रश्न विचारायचा आहे की आता पुढची ताकद तशी बलाढ्य आहे, कारण सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे, राज्यामध्ये सत्ता आहे, विकास कामं आणण्याची क्षमता आहे किंवा तसं वातावरण आहे. हे सगळं वातावरण बघता काय वाटतं तुम्हाला? आता अशीच सेम परिस्थिती हे 1993-94 होती. ज्यावेळी माझे काका अमरसिंह नाईक पापा जिल्हा परिषदला उभा राहिले त्यावेळी देखील हीच परिस्थिती होती. सत्ता केंद्र आपल्याकडे कुठलीही नव्हती, परंतु फक्त आणि फक्त की फक्त आणि फक्त लोकांच्या मध्ये मिसळून एक लोकांच्यासाठी आपण काय करणार, एक आपण तिथं जाऊन आपण काय काम करणार आहे, आपली काय पार्श्वभूमी आहे, आपल्याला जिल्हा परिषद पद हे कशासाठी पाहिजे हे लोकांच्या पर्यंत गेल्यानंतर ते इलेक्शन देखील त्याच पद्धतीनं ताकदीनं झालं होतं. तिथं आमचा विजय झाला होता. म्हणजे कुणालाही वाटलं नव्हतं की त्या मांगले जिल्हा परिषद गणामध्ये आपण निवडून येईल, परंतु ही कसं असते, आपली लोक ही कायम आपलीच असते. त्यामुळं ज्या भागामध्ये आपण काम करतो लोकांना फक्त आपण विश्वासात घेतलं पाहिजे. लोकांना आम्ही काय काम करणार आहे हे सांगितलं पाहिजे. लोक कधी सुद्धा आपल्यातून दूर जात नसतात. त्यामुळे आपण नेमकं तिथं जाऊन आपली पार्श्वभूमी जर सांगितली तर निश्चितपणे मला खात्री आहे की लोक आपल्याला सहकार्य करतील. दादा, तुम्ही मांगले मतदारसंघातून निवडणूक लढताय, काय विजन आहे तुमचं नक्की मतदारसंघासाठी? मांगलीमध्ये आता करण्यासारखी अनेक काम आहेत. आता जे प्रामुख्याने मला जे निदर्शनास येते ते म्हणजे आता वन्य प्राण्यांचा प्रादुर्भाव अधिक मोठ्या प्रमाणात
आणि बिबट्याचा येणं जाणं आता दिवसा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिसायला मोठा आहे. आणि म्हणून कधी कधी आपल्या परिसरामध्ये अशी परिस्थिती येते की लाईट शेतीची ही रात्रीची असते. हम्म. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री उठून परत ते शेतात जावं लागतं. आणि म्हणून कुठेतरी ह्या ठिकाणी भीतीदायक वातावरण कुठेतरी आहे. आणि म्हणून आपल्या ह्या भागात असणाऱ्या शेतकऱ्यांना दिवसा लाईट जर आपण दिली हम्म. तर त्यातून निश्चितपणे शेतकऱ्यांना एक समाधान वाटेल. त्यातून मोठा दुसरा प्रश्न म्हणजे मगाशी आता ह्याचाच लागून प्रश्न म्हणजे वन्य प्राण्यांचा प्रश्न. आज बिबटे असतील, गवे असतील, रानडुकरं असतील, त्या सगळ्या प्राण्यांच्यासाठी हम्म. शासनाच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून आपल्याला अशा काही गोष्टी कराव्या लागतील जेणेकरून हे वन्य प्राणी आपल्या एकतर वावरातच त्या ठिकाणी आले नाहीत पाहिजे. आता तो धोरणात्मक निर्णय आहे. मग त्यासाठी देखील निश्चितपणे मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. त्यानंतर अनेक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आज असणाऱ्या तरुण युवकांच्या मध्ये आज आपण बघायला गेलं तर तरुण मुलांच्या मध्ये पण अधिक आपण मोठ्या प्रमाणामध्ये काम करू शकतो. आज शालेय विद्यार्थ्यांच्यापासून कॉलेजला जाणारी विद्यार्थी म्हणजे अतिशय 11, 12 ते 18, 19 वय वर्षापर्यंतचे असणारे विद्यार्थी हे कुठेतरी व्यसनाधीन व्हायला लागले. हम्म. आधीच्या काळामध्ये आपण ठीक आहे दारूचं त्यांना व्यसन होतं, परंतु आता ते व्यसन लहान मुलांच्या मध्ये अंमली पदार्थापर्यंत ते पोचावलं पोहोचलेलं आहे. आणि कुठंतरी ही येणारी पुढची पिढी उद्ध्वस्त व्हायचं काम हे आमच्या निदर्शनास येते. आणि म्हणून तिथं अधिक मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्याची खरोखर गरज आहे. आणि त्यासाठी निश्चितपणे मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. आता वेगवेगळ्या गावाचे वेगवेगळ्या त्या ठिकाणी अडचणी आहेत. आणि म्हणून आज बघायला गेलं हम्म. तर आरोग्य दृष्टीनं प्राथमिक आरोग्य केंद्र हे योग्य पद्धतीने चालली पाहिजे. तिथं जो हवा तेवढा स्टाफ त्या ठिकाणी पाहिजे. तिथं सर्वसामान्य लोकांच्यासाठी सोयीसुविधा पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करू. आज जिल्हा परिषद शाळांचं जर आपण बघितलं तर कुठेतरी शाळेची पटसंख्या कमी व्हायला लागली. आणि एकदा शाळेची पटसंख्या कमी झाली तरी शासनाच्या निर्णयानुसार ती जिल्हा परिषद शाळाच कुठेतरी बंद होत आहे. आणि म्हणून त्यासाठी आपल्या जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता ही चांगली राहिली पाहिजे. आपल्या जिल्हा परिषद शाळेत असणारे शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या माध्यमातून मुलांना एक चांगलं मार्गदर्शन झाले पाहिजे. त्यासाठी मी निश्चितपणे त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. तर दादा, तुम्ही बोलताना मगाशी म्हणालात की तरुण मुलं आपल्या प्रभागामध्ये किंवा मतदारसंघामध्ये जास्त आहेत आणि ते व्यसनाधीन कुठेतरी होताना आपल्याला बघायला मिळतंय. पण मला असा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आपली जी विराज इंडस्ट्री आहे तिथं सुद्धा म्हणजे अल्कोहोल तयार होतं किंवा व्यवसाय आहे तुमचा मोठ्या प्रमाणावर. पण याच्यामुळं मुलं कुठेतरी गैरमार्गाला लागत नाहीत असं वाटत नाही का आपल्याला? आता त्याच्यामध्ये कसं आहे की माझी अल्कोहोल इंडस्ट्री बंद झाल्यानंतर लोक काय दारू पिणं बंद करणार आहेत. त्यामुळे अल्कोहोल इंडस्ट्री एक उद्योजकाचा भाग. आता ह्या उद्योजकाच्या माध्यमातून माझ्या अल्कोहोल इंडस्ट्रीमध्ये जे मी अल्कोहोल विकते त्याच्यावर 400% कर. त्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये शासनाला पैसे भेटतो आणि तो अनेक योजनांच्या माध्यमातून तो सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचतो. त्यानंतर 400-450 लोक त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी कामाला आहेत. तर 400 कुटुंब त्या उद्योग समूहाच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडली गेली आहेत. आणि म्हणून कुठेतरी दारूचा धंदा बंद झाल्यानंतर लोक किंवा तरुण पोरं दारू प्यायचं बंद करतील हे मला निश्चितपणे वाटत. आता ज्या पद्धतीनं तरुण महत्त्वाचे आहेत, मुलं महत्त्वाचे आहेत, त्या पद्धतीनंच महिला आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा महत्त्वाचे आहेत. काय विजन असणार आहे तुमचं? महिला सुरक्षा असेल किंवा मुलींचं, आज आपण बघतोय की वेगवेगळ्या ठिकाणी मुलींवरती अत्याचार होत आहेत. तशी परिस्थिती आपल्या भागात नाही आहे. या पद्धतीचं जर का तुम्हाला ठोस पावलं उचलायची असतील तर काय प्रयत्न असतील तुमचे? महिलांची, मुलींची सुरक्षितता हा अतिशय प्राथमिकता देऊन त्याच्यामध्ये मी निश्चितपणे काम करतो. आपल्या भागातल्या आया बहिणी त्या सुरक्षित राहिल्या पाहिजेत हे निश्चितपणे प्रत्येकाला त्या ठिकाणी वाटतं. पण समाजामध्ये काय असे काही लोक असतात की ते दुर्दैवानं वेगळ्या मार्गाला लागतात आणि अशी काय घटना आपल्याला बघायला भेटतात. परंतु निश्चितपणे महिलांची सुरक्षितता ही राहिली पाहिजे त्यासाठी मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न करेन. आजचा दुसरा भाग म्हणजे उद्योजकता त्यामध्ये वाढली पाहिजे. आपण घेऊन किती लोकांना रोजगाराला आपण घेणार. आज आपण बघतोय की माझ्या ऑफिसमध्ये अनेक लोक त्या ठिकाणी भेटायला येतात
आणि आम्हाला नोकरीवरती घ्या अशी त्यांची मागणी असते. परंतु आपण प्रत्येकाला त्या ठिकाणी नोकरीवरती घेऊ नाही शकत. त्यामुळे माझ्याकडून निश्चितपणे प्रामाणिकपणे प्रयत्न राहील की आपल्या ह्या तरुण मुलांच्या मध्ये, महिलांच्या मध्ये, मुलींच्या मध्ये उद्योजकता वाढली पाहिजे. ह्या लहानसा काय असेल ना, परंतु उद्योजकता हे त्यांच्या ज्यावेळी विचारात, ध्यानात जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ते लोक धाडस करत नाहीत. त्यांना योग्य मार्गदर्शन जोपर्यंत भेटत नाहीत तोपर्यंत ती एवढी पावलं त्या ठिकाणी उचलत नाहीत. त्यामुळे ह्या संदर्भात निश्चितपणे बचत गट असतील, महिला असतील, मुलं असतील, या सगळ्यांना उद्योजकताच्या माध्यमातून निश्चितपणे माझ्याकडून प्रयत्न आहे. दादा, अगदी शेवटचा प्रश्न आहे, काय आव्हान असेल तुमचं या मतदारसंघातील लोकांना किंवा मतदारांना? या मांगले जिल्हा परिषद गणातील सर्व मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की ह्या इलेक्शनला एक तुमच्यातलाच एक तरुण ह्या इलेक्शनला उभारले. तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून माझ्या आजोबांना संधी दिली. माझ्या आजोबांनी ह्या ठिकाणी काम करून दाखवलं. माझ्या वडिलांना तुम्ही संधी दिली. माझ्या वडिलांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं. त्याच पद्धतीने तुम्ही जर मला देखील संधी दिली तर निश्चितपणे मी अतिशय प्रामाणिकपणे ह्या मांगले जिल्हा परिषद गणामध्ये ज्या काही अडीअडचणी असतील त्या तुमच्या सुखादुखात सहभागी राहून, तुमच्या अडीअडचणीला सामोरं जाऊन मी निश्चितपणे आपण योग्य मार्ग काढून आपण पुढे काम करूया. आजपर्यंत ज्या पद्धतीने मी काम केलं त्याच्यापेक्षा आणखी ताकदीनं काम करायला मी निश्चितपणे या ठिकाणी कटिबद्ध राहील. ह्या येणाऱ्या निवडणुकीला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून उभा राहतो. माझं चिन्ह हे तुतारी वाजवणारा माणूस असणार आहे. आणि म्हणून सर्व ह्या मांगले गणातील सर्व लोकांना मी विनंती करतो की तुम्ही येणाऱ्या त्या निवडणुकीला माझ्या समोरील बटन दाबून मोठ्या मताने मला विजयी करा. धन्यवाद. तर नक्कीच आपण बघितलं की हे होते विराज नाईक. तर यांनी बराच वेळ झाला आपण दादांशी चर्चा करतोय आणि अगदी त्यांच्या बालपणापासून अगदी त्यांचं कुटुंब असेल, मग राजकारणातला प्रवास असेल, मग त्यांचं शिक्षण असेल, अगदी इथंपर्यंतचा प्रवास त्यांच्याबद्दल आपण या विषयावरती चर्चा केलेली आहे. दादा, तुम्ही आलात, वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.